वेलकम बॅक टू विनायक भटक्या. आज आपण जाणार आहोत जीबीचं लोकल साईटसीइंग करायला. मागच्या भागात पार्ट 2मध्ये तुम्ही बघितलं असेलच, आम्ही जो सेल्वसर लेकला ट्रेक केला होता आणि त्याच्यामुळे खूप दमलो होतो. त्यामुळे आज लोकल साईटसीइंग हे करायला जाणार आहे. हे दिसतंय, हे आम्ही गेलेले लोकल साईटसीइंगचे स्पॉट्स आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी 7:30च्या सुमारास या इथे आमचा ब्रेकफास्ट झाला, चहा झाला गरमागरम. आणि आजचं वेदर बघाल तर ब्लू स्काईज दिसत आहेत. 2 दिवस भरपूर पाऊस पडला, दिवसभर क्लाउडी होतो. फर्स्ट टाईम आम्ही जीबीमध्ये आल्यानंतर आम्हाला असा ब्राईट सनशाईन सकाळी दिसला. त्यामुळे आजचा दिवस अतिशय व्यवस्थित जाणार होता, कारण फोरकास्टसुद्धा क्लिअर स्काईज होत्या आणि सनशाईन होता. कालच्या झालेल्या ट्रेकमुळे पाऊस, स्नोफॉल, गारा ह्याच्यामुळे खूप सगळेजण थकले होते आणि आम्ही निघालो आमच्या बसनी लोकल साईटसीइंग करण्याकरता. हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरनं आम्ही एका लोकल विलेज, हा रस्ता आहे बंजार लाटीपिरी रोड जीबी म्हणून त्याला ह्या रस्त्याला ओळखलं जातं. आणि पलीकडे दिसते ते स्नो माउंटन्स रेंज आहेत, खाली हे जीबी व्हॅली आहे आणि त्या पलीकडच्या डोंगराच्या साईडला आहे तीर्थन व्हॅली. तिथे ग्रेट हिमालयन नेचर पार्क आहे. तिथेसुद्धा लोक ट्रेक करायला जातात आणि त्याच तिथूनचीच ही माउंटन रेंज, ब्युटिफुल माउंटन रेंज दिसते. आकाश एकदम क्लिअर स्काईज असल्यामुळे तुम्ही बघता स्नो पण पडलेला दिसतो आहे. आणि नंतर आम्ही पोचलो ते खबाल विलेज. खबाल विलेज हे जीबीच्या पलीकडच्या साईडला आहे डोंगरावरनं गेल्यानंतर. आणि ही दुसरी एक व्हॅली आहे, मला त्याचं नाव आठवत नाही, पण ही सुद्धा एक सुंदर व्हॅली आहे. आणि हे जे विलेज दिसतं आहे, अतिशय सुरेख असं हे विलेज आहे. इथूनची घरंसुद्धा अतिशय सुरेख अशी घरं आहेत. आणि पलीकडच्या डोंगरावरचा जो दिसतो आहे ती पण दुसरं गाव आहे. आणि तिथूनचा व्ह्यूसुद्धा एकदम क्लिअर आहे, कारण मगाही सांगितल्याप्रमाणे ब्राईट सनशाईन पडलेला आहे. स्नो बिलकुलच नाही आहे किंवा पाऊस पण आज बिलकुल नाही आहे. हे जे विलेज आहे हे बऱ्याचशा ह्याच्यानी युरोपियन विलेजसारखंच दिसतं. आपण जे युरोपमध्ये जेव्हा जातो तेव्हा छोटी छोटी जी गावं असतात त्या गावाप्रमाणेच हे युरोपसारखंच हे विलेज वाटतं. नंतर आम्ही पुढे आलो ते झुकारी विलेज म्हणून आहे. तिकडे एक स्मॉल लेक, असा थोडासा आर्टिफिशियल लेक तयार केलेला आहे आणि इथे गव्हर्मेंट हाऊससुद्धा आहे. हे छोटंसं असं एक टुरिस्ट स्पॉट केलेलं आहे. पण या साईडनी सुद्धा तुम्ही बघाल तर काय सुंदर असं व्ह्यू दिसतो आहे. पलीकडच्या साईडला खाली आहे ते बंजार टाऊन आहे. आणि नंतर पुढे आल्यानंतर पुजाली विलेजमध्ये हे बघा काय सुरेख अशी घरं आहेत. हे तुम्ही घरं जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतंच की आपण कुठल्या त्या युरोपच्या लहानशा खेडेगावातनंच फिरतो आहे की काय. ते झाल्यानंतर जीबीमधलं हे प्रसिद्ध असं लोकल साईटसीइंगचं स्पॉट आहे हा जीबी वॉटरफॉल. 20 रुपये पर पर्सन तिथे तिकीट आहे. आणि हा वॉटरफॉल बघण्याकरता बरीचशी लोकं येतात. आम्हाला इथे खूपच गर्दी मिळाली आणि ज्यामुळे आम्ही ट्रेकला गेलो होतो, ट्रेकला फार लोकं नव्हती. त्यामुळे बरीचशी लोकं हे लोकल साईटसीइंग करण्याकरता येतात, कारण इथे तुम्ही बसनी अगदी शेवटपर्यंत पोचू शकतात. वॉटरफॉलचा एंट्रन्ससुद्धा बघा किती सुरेख असा एंट्रन्स केलेला आहे. आणि इथे बरोबर व्यवस्थित पाथ पण तयार केलेला आहे. ह्या जी पाऊल वाट आहे, पाऊल वाट नाही म्हणता येणार, पण हे लाद्या टाकून व्यवस्थित केलेली वाट आहे. ह्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला इथे वॉटरफॉलचं पाणी येताना दिसतं आहे. आणि त्याचा आवाजसुद्धा इतका सुंदर असा आवाज येतो. आजूबाजूला बघाल तर घनदाट जंगल आहे. असे एक 5-10 मिनटं तुम्हाला मेन एंट्रन्सपासून आतमध्ये चालत जाण्याकरता असे हे छोटे मोठे ब्रिजसुद्धा तयार केलेले आहेत लाकडी.
व्हेरी सुंदर असा हा स्पॉट आहे. इथे 1-2 तास तुम्ही आरामात बसू शकतात. बरीचशी मंडळी पर्यटक इथे आली होती. जी-बी आता हे तीर्थन व्हॅली आणि जी-बी हे असती पॉप्युलर स्पॉट व्हायला लागलेले आहेत. लोक ट्रेकला जात नाहीत, पण जी-बीला येऊन 2 दिवस आराम करतात आणि हे लोकल स्पॉट जे आहेत हे बघण्याकरता नक्कीच इथे येतात. हे बघा इथे काय सुंदर वॉकिंग करतासुद्धा पार्क केलेलं आहे आणि आजूबाजूला बघाल उजव्या साईडला डाव्या साईडला असं मस्तपैकी असं जंगल आहे आणि पाणी पण किती सुंदर असं वाहत आहे. पाणी पण बघितलं तर एकदम स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर असं पाणी आहे. कुठल्याही प्रकारची इथे घाण दिसत नाही. स्वच्छता तर खूप केलेली आहे. असंच तुम्ही 5 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला समोर दिसतो तो असा वॉटरफॉल. फार असा उंच असा हा काय वॉटरफॉल नाही आहे. साधारण 60-70 फीट उंचीवरनं हे पाणी पडतं. कंटिन्युअस पाणी असतं. पावसाळ्यात तर लोकांनी सांगितलं की ते भरपूर पाणी असतं, पण पाऊस पण तसाच भरपूर असतो. बॅकग्राऊंड जर बघितली तर काय सुरेख अशी ही बॅकग्राऊंड आहे आणि इथेंचं हे बघा पाण्याचं अतिशय क्लिअर क्रिस्टल क्लिअर असं हे पाणी आहे. लोक इथे बरीचशी सेल्फी काढतात, फोटो घेतात आणि खूप मजा करतात. कारण हा स्पॉट आहे ह्याच्यामुळे तुम्हाला जास्त काय त्रास घ्यायचा नसतो चालण्याचा. 5 मिनटं चालल्यानंतर तुम्ही ह्या मस्तपैकी वॉटरफॉलला पोचता. बरीचसे लोक इथे या पाण्याखालीसुद्धा इथे उभी राहतात आणि फोटो काढून घेतात. सुरेख असा हा स्पॉट आहे. तेव्हा तुम्ही जी-बीला येणार असाल तर ट्रेक तर आहेतच, पण ह्या वॉटरफॉलसुद्धा बिलकुल मिस करू नका. या पाण्यामध्ये सुद्धा लोक बसून पाय घालून बसतात. थंडगार असं हे बर्फासारखं पाणी आहे आणि इथे जी लोक येतात हे विथ फॅमिली येऊ शकतात. कारण कुठल्याही प्रकारचा चढ नाही किंवा उतरण नाही आहे. अशी जंगलामधनं जाण्यासाठी वाट नाही आहे, व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो कुल्ली कटांडी म्हणून नावाचं एक स्पॉट आहे आणि त्याला मिनी थायलंडसुद्धा म्हणतात. पण तो स्पॉटला जाण्याकरता तुम्हाला साधारण 20-1 मिनटाचा ट्रेक करायला लागतो. रोडवरनं तुम्ही जलोरी पासला जाताना तुम्हाला उजव्या साईडला ही पाटी दिसते आणि मग तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनटं खाली उतरायला लागतं. थोडंसं सिनियर सिटीजन असतील तर थोडासा त्यांना डिफिकल्ट असं म्हणता येणार नाही, पण असते व्यवस्थित चाललं तर व्यवस्थित पाऊलवाट केलेली आहे. थोडंफार काळजी घेतली तर सिनियर सिटीजनसुद्धा आरामात उतरू शकतात. चढताना थोडंसं हळूहळू चढायला लागेल. पाऊस नसल्यामुळे तिथे बिलकुल ओलं नव्हतं की निसरडं पण नव्हतं. पण हे बघाल तर एक काय सुंदर असं हे जंगल आहे आणि तिथे तुम्ही साधारण उतरल्यानंतर आणि लोक बघा त्याला विरारे म्हणतात. कुलू कट्टांडी किंवा विरारे असं हे लोक म्हणतात. पण जेव्हा बाहेरची लोक इथे येतात तेव्हा ते लोक ह्याला मिनी थायलंड म्हणून ओळखतात. आणि ही जी रिव्हर दिसते पुष्पभद्रा रिव्हर आहे. ही जी-बीमधनं वाहते आणि ह्या पुष्पभद्रा रिव्हरवर हा टुरिस्ट स्पॉट तयार झालेला आहे. आता मिनी थायलंड ह्याला का म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोच पुढे. पण बघा हे पाणी बघा किती स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर असं हे पाणी आहे. बरीचशी लोक इथे येतात आणि ह्या पाण्यामध्ये पाय घालून बसतात. थायलंडला सारखंच इथे असा हा बीचसारखा तयार झालेला आहे आणि त्यामुळे त्याला मिनी थायलंड म्हणत असावे. पण लोकांना मिनी थायलंड म्हटलेलं आवडत नाही आणि ते त्यांच्याच जे नाव आहे त्यांचं लोकल त्यांनीच ते तिथे ओळख झालेली आहे. आणि इथे असा बोर्ड पण लिहिलेला आहे
की आय एम प्राऊड टू बी कॉल GB ॲज आय कॅरी फॉरवर्ड लिगसी हिस्ट्री अँड एव्हरीथिंग, सो डोंट कॉल मी मिनी थायलंड. पण बघा इथे हे 2 मोठे दगड आहेत, स्टोन आहेत, एकमेकाला चिटकून आहेत आणि ह्याच्या खाली इथे लोक बसतात. समोर दिसतो तो मॅगीवाला आहे आणि चहावाला आहे. त्याच्याकडनं चहा आणि मॅगी घेऊन मस्त की थंड असं हवेत पाय घालून पाण्यामध्ये तासनतास लोक इथे बसतात. सुरेख असा हा स्पॉट जर तयार झालेला आहे. फक्त तुम्हाला थोडंसं एक 15-20 मिनटं खाली उतरायला लागतं आणि नंतर मग वरती चढायलासुद्धा लागतं. त्यामुळे GBमधले हे 2 जे स्पॉट आहेत, वॉटरफॉल आणि मिनी थायलंड, हे अतिशय बघण्यासारखे स्पॉट आहेत आणि GB मार्केटपासून हे जवळच आहेत. थोडंसं पार्किंगचे प्रॉब्लेम तिथे आहेत कारण रस्ता खूपच नॅरो आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वतःची गाडी घेणार असाल तर पार्किंग प्लेस पण तुम्हाला थोडीशी लांबच मिळेल किंवा तुम्ही भाड्याची गाडी असेल तर तो ड्रायव्हर व्यवस्थित लावेल. आमच्या लोकांनीसुद्धा इथे अर्धा 1 तास खूप मजा केली आणि आज वेदरसुद्धा एकदमच क्लिअर मिळाली. पण वाईट गोष्ट म्हणजे इथे पर्यटकांनी टाकलेले कचरा बघा. हे बाटल्या आणि हे जे पर्यटक इथेच सोडून गेले होते. त्यामुळे पर्यटकांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही अशा ठिकाणी आल्यानंतर आपण जे काय पाण्याच्या बाटल्या आहेत त्या परत घेऊन जा. असं करत आम्ही GB मार्केटला लंच करता पोचलो. तिथूनचं फेमस मोमो आणि सिद्धू हे आम्ही मागवलं. त्याच्यानंतर बटर चिकन आणि अजून एक चिकनची डिश मागवली. छान असं हे हॉटेल होतं. खाली मागच्या साईडला गॅलरी होती आणि गॅलरीमधनं सुरेख असा व्ह्यू पण होता. जेवण पण अतिशय टेस्टी असं हे जेवण बनवलं होतं. व्हेज पण घेतलं होतं, थोडंसं नॉनव्हेज होतं, स्टार्टर्स घेतले होते आणि तसं हॉटेलमध्ये गर्दी नव्हती. पण तंदुरी रोटी, नंतर दाल मखानी असं बरंच काय मागवलं होतं आणि सगळ्यांनी मस्त की त्याच्यावर ताव मारला कारण मस्त भूक लागली होती. तिथूनच्या हवेमध्ये भूकसुद्धा छान लागते आणि टेस्टसुद्धा अतिशय सुरेख अशी टेस्ट होती. तसं बघितलं तर रिजनेबलच आहे. फार काय हायर चार्जेसवर चार्ज वाटत नव्हते. नंतर मग आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो, थोडासा आराम केला आणि दुपारच्या चहाबरोबर आजच्या आमच्या रिसॉर्टवाल्यांनी चायनीज भेळ केली होती. तर चायनीज भेळसुद्धा आम्हाला तिथे खायला मिळाली रिसॉर्टमध्ये. आजचा दिवस अतिशय सुरेख असा दिवस होता. बिलकुल पाऊस नव्हता, मस्त सूर्यप्रकाश पडला होता. त्यामुळे फिरायला पण सुद्धा मजा येत होती. ही बघा, ही दिसते ही भेळ. नंतर संध्याकाळी 8:30च्या सुमारास रिसॉर्टमध्ये एक म्युझिकल इव्हिनिंग प्रोग्राम केला होता. एक लोकलच चंदीगडवरनं आला होता. तो गिटार वाजवून त्यांनी बरीचशी हिंदी गाणीसुद्धा म्हटली. गाणी सगळी इथे काय दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट्सचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकेल, म्हणून गाणीचा आवाज काय तुम्हाला दाखवत नाही आहे. पण तुम्ही माहोल जर बघाल तर आमची सगळी मंडळी आली होती. परत दुसरेसुद्धा 2-3 टुरिस्ट होते, ते सुद्धा इथे हे म्युझिकल प्रोग्राम ऐकण्याकरता आले होते. जवळजवळ 8:30-8:15ला सुरू झालेला प्रोग्राम 10 वाजेपर्यंत चालू होता. आणि तुम्ही आता इथे बघाल गाण्याच्या तालावर कशी मंडळी एन्जॉय करतायत. ही आमची मंडळी आहेत. काय फार सुंदर गाणी होती, पण कॉपीराईट्समुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काय मी दाखवू शकत नाही. गाणी मला थोडीशी ब्लॉक करावी लागत आहेत. पण अतिशय सुरेख असा त्यांनी गिटार वाजवला. जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रोग्राम होता. थंडी पण नंतर रात्री मस्त पडली होती आणि नंतर गरमागरम आमचं जेवण येऊन आजचा दिवस हा अतिशय सुरेख आणि मस्त असा गेला. उद्या आम्हाला निघायचं होतं रघुपूर फोर्टला. परत एक मोठा ट्रेक होता. जवळजवळ
रिटर्न ट्रेक 6-7 किलोमीटरचा असेल आणि स्टीफ चढण होती उद्याच्या याच्याकरता. त्यामुळे असा हा आजचा दिवस मस्त भेळ खाण्यात किंवा संध्याकाळच्या गाण्याचा प्रोग्रॅम करत असा हा निघून गेला. छान असा दिवस होता आणि फर्स्ट क्लास आमची ट्रिप चालू होती. बघा कसे लोक एन्जॉय करत आहेत इकडे. फारच सुंदर हा माणूस जो आला होता चंदीगडवरनं, फार सुरेख अशी गाणी गात होता आणि त्या पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअरमध्ये, थंड हवेमध्ये ते ऐकायलासुद्धा फार मस्त मजा येत होती. सगळी लोक व्यवस्थित आपली बसून अंगावर ब्लँकेट घेऊन बसली होती. असा होता आमचा हा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो असेल तो रघुवीर फोर्टचा. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.